हाय कर मम्मी. हाय. कसं वाटतंय पहिला व्हिडिओसाठी? खूप छान वाटते. कुकरची शिट्टी वाजतीये. बरं, काय बनवणार आहे आज? मी आज रगडा बनवते, हिरव्या मिरचीचा ठेचा. ठेचा. महाराष्ट्रातला. हो, ठेचा बोलतात, रगडा बोलतात. अच्छा. आणि कसं वाटतंय आज पहिल्यांदा व्हिडिओ शूट करून? छान वाटते. काय काय बनवणार आहे? मी आज भाजलेल्या मुगाची आमटी, हम्म. त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, कांदा आणि कांदा. हो, जा टॉईज घे. हे तुला किती दिवसापासून स्टार्ट करायचं होतं व्लॉगिंगला? मला खूप दिवसापासून स्टार्ट करायचं होतं, पण एडिटिंगमुळे मुळे नाही झालं. जमत होतं. अजून पण आम्हाला एडिटिंग येत नाही, तर तुम्ही थोडं समजून घ्या. हा आमचा माझ्या मम्मीचा पहिला व्हिडिओ आहे. आणि खूप सारा सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तिला प्लीज सपोर्ट करा, कारण की तिची खूप मेहनत घेते ती खूप दिवसांपासून व्हिडिओ शूट व्लॉग शूट चालू करण्यासाठी, स्टार्ट करण्यासाठी. आणि तिला खूप सारा सपोर्ट करा. थँक्यू व्हेरी मच. तू कुठून व्लॉग करते, म्हणजे तू कोणत्या स्टेटमध्ये आहे सांग त्यांना? मी आहे महाराष्ट्रातली, पण मी आता गोव्यात राहते आणि गोव्यातून ब्लॉग करते. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या रेसिपी शेअर करणार आहे. गोव्यात राहून महाराष्ट्रातल्या रेसिपी शेअर करणार करणार आहे. त्यासाठी सपोर्ट करा, त्यासाठी सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. बरं, आता तू लसूण सोलतीये ठेचा करण्यासाठी. काय बाळा? आणि ही आहे आजी, आणि ही आहे आजीची नात. काय झालं? बरं, ठीक आहे. मी आता मुगाची भाजी, भाजलेल्या मुगाची आमटी बनवतीये. आणि आता मम्मीने टाकलंय तेल टाकले 2 चमचे. ओके. आणि आता टाकते मोहरी आणि जिरे. आणि जिरेचा तडका द्यायचा. काय टाकायचंय? आता मी कांदा टाकते. सगळं टाकायचं ना? कांदा टाकला, जिरे मोहरी पहिली, नंतर मी कांदा टाकला. कांदा चांगला परतून घेते. कांदा लाल होईपर्यंत परतायचं चांगला. टाकायचं मी लसूण अद्रकची पेस्ट. लसूण, अद्रक आणि सुकं खोबऱ्याची पेस्ट. पेस्ट म्हणजे मिक्सर मधून भरडून घ्यायचं. ओके. आणि ते पण व्यवस्थित फ्राय करून घेते. आणि त्याच्यानंतर हळदी टाकते, अर्धा चमचा हळदी पावडर आणि हाफ चमचा मिरची पावडर. बस. हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडासा हिंग राहिला होता, मग थोडासा हिंग टाकते. अच्छा, स्टार्टिंगला राहून गेला होता टाकायचा. वाव, किती छान. आणि हे बघा, मूग शिजून घेतले, मी मूग भाजून शिजून घेतले. हे बघा, हिरवे मूग आहे ते भाजले तव्यावर. आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. बघा, आता अशी दिसती, पण थंड झाल्यावर ते अजून घट्ट होणार ना? खूप घट्ट होते. त्याच्यानंतर आपण मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. मीठ चवीनुसार ना? तर टाकायचं, कारण की मूग शिजताना पण मीठ टाकलेलं असतं. ध्यान ठेवायचं का आपण मीठ पहिलं टाकलेलं आहे, पण आता निमिट मध्ये टाकायचं चवीनुसार. छान उकळी येऊ द्यायची ना? छान उकळी येऊ द्यायची. आपली भाजी रेडी. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. सॉरी. बनवायला घेतलंय मम्मी तू?
मी आता हिरव्या मिरचीचा ठेचा बनवते. खूप छान लागतो आणि जेवणाबरोबर मुगाची आमटी, बाजरीची ज्वारीची भाकरी आणि ठेचा खाऊन बघा, किती चवीला खूप सुंदर लागतो. काय झालं माऊ? भरपूर झालं. आता मी काढून घेते, आपण थंड करून घेऊया आणि मग आणि आबडधोबड याच्यात मीठ टाकून मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं. तर हा आहे आमचा ठेचा तयार. हे छान परतल्या नंतर थोडासा लिंबू टाकूया. पिळायचा. हे सिक्रेट आहे का? हे थोडं सिक्रेट आहे, याने अजून चव छान येते. मुगाची आमटी, भात, ज्वारीची भाकरी, ठेचा आणि वांग्याच्या कापा या जेवायला. थँक्यू.